नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी स्पेशल गव्हाच्या पिठाची काजूच्या आकारामध्ये खारी शंकरपाळी बनवतोय। तर ही खारी शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला मोजून एका वाटीने 1 वाटीभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने पाव वाटीभर बारीक रवा आणि पाव वाटीभर यामध्ये मैदा घालायचा, म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं, 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। टाकलेले तूप पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा क्रश केलेले जिरे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर अर्धा चमचा क्रश केलेली काळी मिरी आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतले। तर बघू शकता खारी शंकरपाळी बनवण्यासाठी पीठ असं घट्ट मळून घ्यायचे। त्यानंतर मळलेले पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। 15 मिनिटानंतर परत आपल्याला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं। मळल्यानंतर आपल्याला या पिठाचे 2 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर एका पिठाची आपल्याला पोळी लाटायची आणि दुसरे पीठ आहे ते आपल्याला झाकून बाजूला ठेवायचे। तर इथे बघा पोळी लाटून घेतलेली आहे। पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला या पोळीच्या वरती तूप लावायचं आणि तुपाच्या वरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा। त्यानंतर पोळी दोन्ही साईडनी फोल्ड करायची आणि परत पोळीच्या वरती तूप लावायचं, परत पोळी फोल्ड करायची आणि परत अशी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची। त्यानंतर आता परत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। तर पोळी खूप पातळ नाही लाटायची, मीडियम थिकनेसची लाटून घ्यायची। तर इथे पोळी लाटून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला एक झाकण घ्यायचं आणि झाकणाच्या मदतीने आता आपल्याला काजूच्या आकाराची खारी शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। तर बघू शकता अगदी सहज अशी आपली काजू शंकरपाळी या झाकणाने कट होत आहेत। तर याच पद्धतीने सर्व शंकरपाळी कट करून घ्यायची आणि त्यानंतर तेलामध्ये तळायची आहे। तर काजू शंकरपाळी तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं। तर मीडियम आचेवरती ही शंकरपाळी सतत अशी झाऱ्याने हलवत छान ब्राऊन रंगाची तळून घ्यायची। तर या ठिकाणी बघू शकता शंकरपाळी तळून झाली, शंकरपाळ्यांना रंग छान आलेला आहे। तर अशी खुसखुशीत शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने शिल्लक राहिलेली शंकरपाळी सुद्धा मी तळून घेतलेली आहे। बघू शकता गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झाली आहे। तर येणाऱ्या दिवाळीला माझ्या पद्धतीने अशी खुसखुशीत खारी शंकरपाळी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।